केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथक म्हणजेच एनसीबीने 31 जानेवारी रोजी नवी मुंबईतून सुमारे 200 कोटी रुपयांचं कोकेन, गांजा आदी अंमली पदार्थ जप्त केले होते। या कारवाईत एनसीबीने 4 आरोपींना अटक केली। एनसीबीचे मुंबई विभागाचे अतिरिक्त संचालक अमित घावटे यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या महिन्यात 200 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आलं होतं। हा साठा कुरिअरद्वारे ऑस्ट्रेलियात पाठवला जाणार होता। तो एक धागा पकडून केलेल्या सखोल तपासानंतर नवी मुंबई येथे एका ठिकाणी छापा घालून तब्बल 11.5 किलो कोकेन, 4.5 किलो गांजा आदी अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेत। या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 200 कोटी रुपये इतकी किंमत आहे। अमेरिकेहून कुरिअरद्वारे किंवा अन्य मार्गाने कोकेन भारतात आणलं जातं। ते भारतात मागणीप्रमाणे वितरित केलं जातं, तसंच भारतातून अन्य देशातही पाठवलं जातं, असं घावटे यांनी स्पष्ट केलंय। या कारवाईबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एनसीबीच्या मुंबई पथकाचं कौतुक केलंय। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।